तेगबीर सिंह संधू यांनी पदभार स्वीकारला. जनतेला सर्वोत्तम सेवा देणार संधू यांचा पदभार स्वीकारताच निर्धार. जालना जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल झाला असून नवे पोलीस अधीक्षक म्हणून तेगबीर सिंह संधू यांनी आज पदभार स्वीकारला. रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असलेले अजय कुमार बन्सल यांची बदली सायबर सुरक्षा विभागात पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मालेगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले तेगबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. आज झालेल्या औपचारिक कार्यक्रमात तेगबीर सिंह संधू यांनी अजय कुमार बन्सल यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी बन्सल यांना निरोप देण्यात आला. पदभार स्वीकारल्यानंतर संधू यांनी माध्यमांशी संवाद साधताना जालन्यातील नागरिकांना उत्तम आणि विश्वासार्ह पोलीस सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला. तेगबीर सिंह संधू म्हणाले, जालना जिल्ह्यातील जनतेला चांगली पोलीस सेवा देण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी जे काही करणं आवश्यक असेल ते सर्व करण्याची आमची तयारी आहे. पोलीस प्रशासन अधिक संवेदनशील, तत्पर आणि पारदर्शक ठेवण्यावर भर दिला जाईल. दरम्यान जालना जिल्ह्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत नव्या पोलीस अधीक्षकांपुढे मोठं आव्हान उभं राहिलंय. मालेगाव येथे काम करताना मिळालेला अनुभव संधू जालन्यात कशा प्रकारे वापरतात आणि गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी कोणती पावले उचलतात याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले. नवीन नेतृत्वामुळे पोलीस यंत्रणेत सुधारणा होऊन नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.